खरं सांगू का, म्हणजे बोलण्यासारखंच काही नाही राहिलं. अतिशय कणखर नेतृत्व, विकासाला चालना देणारं, प्रशासनावर जबरदस्त कमांड असणारं नेतृत्व होतं. आणि काम करत असताना पक्ष, जात हे न पाहता कामाचं मेरिट पाहणारं नेतृत्व होतं. आणि भारतीय जनता पक्ष अजितदादांची युती झाल्यानंतर आमचे खूप जवळचे संबंध आले. मी प्रतोद असल्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात रोजच भेट व्हायची. रोजच काहीतरी तांत्रिक विषयावर सभागृह कसं चाललं पाहिजे याविषयी आमची चर्चाही व्हायची. मात्र महाराष्ट्र आज एक लोकनेत्याला हरून बसला हे तेवढं सत्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच नाही, तर या महाराष्ट्रात राहणाऱ्या 13 कोटी लोकांमध्ये हळहळ आहे माझ्यासहित. आठवणी तर खूप आहेत, पण आता खरं म्हणजे मी भावनाविवश माणूस आहे. मला काही आज आठवणी सांगणं शक्य होणार नाही. तुमच्या एखादा असा आठवण की तुम्ही सोबत अजूनही स्मरणात असेल तुमची भेट? मुख्यमंत्र्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पावर माझी नियुक्ती केली, परंतु ती फाईल फायनान्स म्हणून अजितदादांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे गेली आणि क्षणाचाही विलंब न लावता अजितदादांनी म्हटलं, "अरे आपले रणधीर सावरकर होत आहेत का? फार चांगली गोष्ट आहे." ताबडतोब फाईल कळा. 3 मिनिटात ती फाईल मुख्यमंत्री कार्यालयात रवाना करणारा आमचा नेता आज आमच्यात नाही आहे. हे म्हणजे खरंही वाटत नाही. पण ठीक आहे, आता नियती आहे. काय करणार? त्यांच्या कुटुंबात त्या दुःखात आम्ही सहभागी एवढंच म्हणू शकतो.